पाहता GS9 न्यूज मराठी चॅनल व सिल्लोड एक्सप्रेस न्यूजपेपर मध्ये आपलं स्वागत आहे। सत्य, स्पष्ट आणि निर्भीड पत्रकारितेचा विश्वास। बोगस शालार्थ आयडी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार, लवकरच जनहित याचिका दाखल करणार डॉक्टर पंकज साळुंखे। राज्यभर गाजत असलेल्या बोगस शालार्थ आयडी प्रकरणाला आता नवे वळण मिळालं आहे। प्रतिनिधी गोकुळ देवरे। पश्चिम बंगालमधील बोगस शिक्षक भरती प्रकरणाच्या धर्तीवर महाराष्ट्रातील बोगस शालार्थ आयडी धारकांची सेवा समाप्त करण्याच्या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार असल्याची माहिती RPI मराठा आघाडीचे नेते डॉक्टर पंकज साळुंखे यांनी दिली आहे। नाशिक आर्थिक गुन्हे शाखेकडून बोगस शालार्थ आयडी प्रकरणात सुरू असलेल्या कारवाईचं त्यांनी कौतुक केले। राज्यातील इतर विभागांमध्येही याच पद्धतीने पारदर्शक चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे। दरम्यान या प्रकरणातील संशयित अधिकाऱ्यांचा अटकपूर्व जामीन अर्जावर न्यायालयाने कठोर निरीक्षण नोंदवत अर्ज फेटाळल्याचं डॉक्टर साळुंखे यांनी सांगितलं। तसेच उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सुरू झालेल्या संबंधित अधिकाऱ्यांचं वेतन थांबविण्याच्या मागणीसाठीही सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केलंय। बोगस शालार्थ आयडी सोबतच राज्यातील बोगस मान्यता प्रकरणांचीही राज्यभर चौकशी करण्यात यावी अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे करणार असल्याचं डॉक्टर साळुंखे यांनी सांगितलं। GS9 न्यूज मराठी चॅनल व सिल्लोड एक्सप्रेस न्यूजपेपर आमचं न्यूज चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा, फेसबुक पेज फॉलो करा आणि ही बातमी जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद। ती ऑर्डर इतकी धक्कादायक आहे, इतकी भयंकर आहे। ती ऑर्डर मी तुम्हाला एका मिनिटात गुजरातला मेन कोर्ट आहे, मान्य न्यायाधीश जोशी साहेबांनी केलं, तुम्ही वाचून दाखवू इच्छितो। मराठीत सांगतो, ती ऑर्डर इंग्लिश मध्ये होती आणि एखाद्या देशाचा विनाश करण्यासाठी अणुबॉम्बची गरज नसते, त्या देशाच्या शिक्षण व्यवस्थेत खोलवर भ्रष्टाचार रुजवणेच पुरेसे असते। हा पांढरपेशी गुन्हा आहे। यात खोलवर रुजलेले कारस्थान समाविष्ट आहे। यात उच्च पदावर कार्यरत असलेल्या व्यक्तींना जर संरक्षण मिळाले तर पुरावे आणि कार्यालयीन पुरावे देखील नष्ट करू शकतात। त्यामुळे या सर्वांचे बिल रिजेक्ट करत आहोत। सर्वात महत्त्वाचं, नाशिक सत्र न्यायालयाने अजून एक गोष्ट नोंद केलेली आहे, ती मराठीत त्यांनी सांगितलेली आहे की ज्ञानाची मंदिरे असणाऱ्या पवित्र शाळेच्या प्रांगणात जेव्हा गुन्हेगारी कृती घडते तेव्हा केवळ त्या वास्तूची पवित्रता नष्ट होत नाही, तर भावी पिढीच्या चारित्र्याचा आणि पर्यायाने राष्ट्राच्या भविष्याचा पाया ढासळतो। म्हणजे किती भयंकर म्हणावं हे, अतिशय भयंकर। आता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मी या सगळ्या प्रकरणाला आजपर्यंत मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलं होतं इंटरव्हेन्शन, परंतु त्या ठिकाणी मान्य उच्च न्यायालयाची सुद्धा धावपळ सुरू असल्यामुळे ते प्रकरण बोर्डावरती येत नाहीये। त्यामुळे मला नाईलाजास्तव आता हे सर्व प्रकरण मान्य सर्वोच्च न्यायालय दिल्ली येथे PIL मला फाईल करतो आहे। या PIL मध्ये 2000 जो संदर्भ मी घेणार आहे की 2016 मध्ये पश्चिम बंगाल येथे असाच एक पद्धतीचा जो आता शालार्थ आयडीचा घोटाळा झालेला आहे, त्याच पद्धतीचा बनावट शिक्षक भरतीचा घोटाळा 2016 साली घडलेला होता। तर त्यात पश्चिम बंगाल सरकारने, पश्चिम बंगाल उच्च न्यायालयाने एक पिटिशन फाईल केलेलं होतं। तर त्याच्यामध्ये पिटिशन फाईल केल्यानंतर त्यामध्ये साधारणतः 25,753 शिक्षक होते की ज्यांना माननीय उच्च न्यायालयाने बडतर्फ केलेलं आहे, त्यांच्याकडून वेतन तर लाभ कायमस्वरूपी काढून घेतलेले आहेत। त्याच्यामुळे मी या निकालाचा आधार घेऊन PIL फाईल करतो आहे। त्यानंतर जेवढे शिक्षणाधिकारी आहेत त्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा आजपासून त्यांनी जितकी ताकद लावायची तितकी ताकद लावावी, माझी त्यामध्ये काही अडचण राहणार नाही।